श्रीराम नमस्कार. आज 20 फेब्रुवारी 2021 ज्ञानेश्वरी पसायदान निरूपण भाग 23. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. तुकाराम महाराजांच्या या अभंगाने आपण प्रत्येक वेळी दरवेळी निरूपणाला सुरुवात करतो. प्रशंसा कोणी करावी? तुकाराम महाराजांनी माऊलींना आणि माऊलींनी तुकाराम महाराजांची योग्यता, जसं माऊलींनी तुकाराम महाराजांच्या बाबतीत उद्गार काढले, अणुरेणू तोकडा तुका आकाशा एवढा, जसं वर्णनच करता येणार नाही. सूक्ष्म किती आणि विशाल किती. प्रत्येकाने आपल्या नजरेला, आपल्या विचाराला, विचारांच्या दृष्टिकोनातून, नजरेच्या दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांना जसं अनुभवता येईल तसं अनुभवचं आहे. म्हणून माऊलींनी इथं अणुरेणू तो कडा आणि आकाशा एवढा असं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत आपण जेव्हा हे ज्ञानेश्वरीचं निरूपण ऐकतोय, सांगाचा मी माझ्या परीने अभ्यासाने जो प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये आपण कुठंतरी, आज आपण सर्व पुण्यामध्ये आहोत आणि असं म्हणतात की एखाद्या मोठ्या लवचुंबक जेव्हा असतं, आणि हा प्रयोग आपण शाळेत असताना केलेला आहे, प्रत्येकाने केलेला आहे, की मोठं लोहचुंबक असतं आणि त्या लोहचुंबकाच्या बाजूला जे छोटे छोटे कण असतात, ते असे त्या टेबलावरती लोहचुंबक ठेवलं आणि असे बाजूला लोखंडाचे कण किंवा खिळे, चुका असं काही टाकलं तर त्याचं फटकन त्या मोठ्या लोहचुंबकाकडे ओढलं जातं. आणि नुसतं ओढलं जातं का तर नाही, तर त्या लोहचुंबकाचे गुण त्या कणामध्ये उतरतात आणि मग नंतर ते आपण किल्ली घेतली आपण एखादी लोखंडाची आणि त्या लोहचुंबकावर जवळ नेले तर ते फाटकन ओढून घेतं आणि ओढून घेतल्यानंतर त्या किल्लीने काही जर उचललं तर त्यालाही चिकटतं. म्हणजेच काय, तर जे मोठं लोहचुंबक असतं, त्याची जी ताकद असते, ती त्या कणांना आपल्याकडे ओढून घेतं आणि त्याचं स्वरूप बदलतं. बाहेर न दिसणं बाह्य स्वरूप वेगळं आणि अंतर स्वरूप वेगळं. आपण बाह्य स्वरूप, आपण तुम्ही म्हणाल खिळाच आहे, जो पहिला होता तसाच आहे, नक्कीच आहे, हे बाह्य स्वरूप झालं. पण त्या खिळ्याने जेव्हा एखादा कण उचलला आणि तो कण त्या खिळ्याला जेव्हा चिकटतो, याचा अर्थ तो अंतरातनं, आतून त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. हे सांगायचं कारण असं की आपण पुण्यात राहतो. जिथं जिथं हे निरूपण ऐकत असेल, की जी लोक ऐकत असतील, त्यांना माझी एक विनंती आहे, निदान आठवड्यातनं एकदा तरी, पुण्यातल्या लोकांनासुद्धा विनंती, आठवड्यातनं एकदा तरी अलंकापुरी, आळंदी, माऊलींच्या पावली आपला माथा टेकवून या. त्याचं कारण असं, तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. ते माऊलींचं समाधीस्थान, तिथं माऊलींचा वावर आहे, श्वास आहे. विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की आतनं ओंकार येतो. सायंटिस्ट, शास्त्रज्ञ डॉक्टर शुक्ला यांनी त्यांच्या कंपन शक्ती मापन या उपकरणाने सिद्ध केलेलं आहे की तिथं जी निर्माण होणारी कंपनं आहेत ही खूप भारीत आहेत. म्हणजे काय, ते मोठं मॅग्नेट आहे, चुंबक आहे आणि आपण ते कण आहोत ज्यांना आपल्याला माऊलींमध्ये एकरूप व्हायचं आहे. आणि ते एकरूप झालं की म्हणजे आपण बाह्य मनात जरी ते असलं, बाह्य शरीराने ते असलो, तरी अंतर्मनाने, अंतरंगातून आपले विचार हे बदलणार आहेत, आपली कृती बदलणार आहे.
आणि अगदी आपण जसं त्या प्रयोगात बघितलेलं आहे की ती किल्ली काही क्षण ती भारीत असते आणि नंतर परत ते त्याला चिकटत नाही. मग आपण परत त्या लोहचुंबकाला घासतो आणि परत करतो. म्हणजेच काय, संस्कार व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि मग असे संस्कार अशा ठिकाणी गेल्यानंतर तुमच्यामध्ये आपोआप घडतात. तुम्हाला वेगळं काही करायची गरज लागत नाही. म्हणणं नीट लक्षात घ्या. तिथं गेलो आहे, मला श्लोक येत नाहीत, मला काहीच येत नाही, मला मंत्र येत नाहीत, असं जरी म्हणालात तरी तिथलं वातावरण हे त्या मोठ्या लोहचुंबकासारखं आहे, जे तुम्हाला आपोआप खेचून घेतं आणि तुमच्यातनं अंतर्बाह्य बदल करतं. बाह्य बदल नंतर दिसतो. एखादी व्यक्ती आनंदी झाली तर चेहऱ्यावर तसं तर हसताना तो दिसतो आणि दुःखी असेल तरी दिसतो. तसंच आपल्या अंतर्मनामध्ये, अंतर आत्म्यावर ह्या भारित कंपनांचा जो परिणाम होईल त्यांनी आपल्या चेहऱ्यावरती एक विशेष तेज उत्पन्न होतं आणि मनामधले विचार आपोआप बदलायला लागतात. ज्ञानेश्वर माऊलींचा आज आपण पुण्यात आहोत, एक जायला अर्धा पाऊण तास लागतो म्हणून इथं सांगतोय. असं तुम्ही कुठेही जाऊ शकता, देऊला जाऊ शकता, जिथं संतांची भूमी आहे. आपण म्हणतो की आपण काय, मी बसल्या जागी देवाला आवाहन करतो, नक्कीच करू शकता. कुठंही देहाचं आपण नामामध्ये रूपांतर करू शकतो, देहाचं नामांतरात रूपांतर करू शकतो. त्याचं कारण असं आहे, आपण देह जिथं जिथं घेऊन जातो तेव्हा नाम आपल्याबरोबर असतं. पण सगळीकडे लोहचुंबक असतं का? आपण लग्न झाल्यावर असतं. काही जण ज्योतिषी सांगतात की कुलदेवतेला जाऊन या, कुलदेवतेला जाऊन या, एखाद्या देवतेला जाऊन या, विशिष्ट देवतेला जाऊन या. याचा अर्थ असा की तिथली जी कंपनं आहेत ती कंपनं तुमच्या शरीरावरती, तुमच्या मनावरती, तुमच्या अंतर आत्म्यावरती काम करणार आहेत. करतात म्हणून जायचं. महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला कोल्हापूरला का जायचं? तर तिथली कंपनं आहेत म्हणून जायचं. जेजुरीच्या खंडोबाला का जायचं? तर तिथली कंपनं आहेत म्हणून जायचं. मग जशी ज्या स्थानाची कंपनं असतात तसं त्या स्थानातली कंपनं आपल्यामध्ये शिरतात. उत्पन्न जे होणाऱ्या लहरी आपल्या अंगामधल्या ज्या असतात त्याप्रमाणे ते काम करतात. जसं हे चांगलं आहे तसं वाईट पण आहे. आपण एखाद्याचं नात्यामध्ये एखाद्याचं म्हणजे गेला कोणी, मेला कोणी, देहावसान झालं तर आपण स्मशानात जातो आणि आल्यावरती आंघोळ करतो. का? कारण त्याच्याबरोबर असलेली चिकटलेली सर्व कंपनं ही आपल्या अंतर्बाह्य मनावरती चिकटलेली असतात. ती आपण स्वच्छ करतो. बाह्य तर करतोच, जे चिकटलेले कण असतात ते, पण अंतर्मनातलं असं म्हणतात की नंतर येऊन देवाची एक माळ करावी, देवाजवळ दिवा लावावा. त्याचं कारण हेच आहे की त्या गोष्टीची जी ऋणभारित कंपनं असतात ती नष्ट व्हावी म्हणून ह्या कृती केलेल्या असतात. तर आपण तो विषय हा वेगळा आहे. आत्ता आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत आपण बोलत आहोत. म्हणून माझं नेहमी म्हणणं आहे की आपण नुसतं निरूपण ऐकून जागेवर बसू नका. जिथं तुम्हाला माऊलींकडे जाता येत असेल, महिन्यातनं एकदा जा, तरी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती कंपनं इतकी भारीत असतात, ती तुम्हाला कळत नाही, तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारांमध्ये नक्कीच बदल करत असतात. हे आपण प्रत्येक वेळी निरूपण करताना सुरुवातीला एखादा विचार मांडला जातो, तो मांडून झाला. आता आपण मूळ निरूपणाकडे येऊ. रामानंद सिद्धोपंतांना सांगतात की तुम्ही आमच्याबरोबर काशीला चाल. रुक्मिणीला बरोबर घेऊन सिद्धोपंत रामानंदांबरोबर काशीला जातात. आणि काशीला गेल्यानंतर आश्रमामध्ये सिद्धोपंतांना एका वेगळ्या दालनामध्ये बसवलं जातं. रुक्मिणीला काशीला त्या गंगेच्या काठी, गंगेच्या किनारी तू थोडं थांब, कारण गंगेच्या काठीच आश्रम असतो. त्यामुळं असं कुठं बाजूला सोडून सिद्धोपंतांना घेऊन आलं आहेत असं नाही, कारण आश्रम हा संन्यासांचा असतो, तिथं स्त्रीला प्रवेश नाही. म्हणून कारण
एखाद्यांचा लगेच येईल, मग रुक्मिणीला का नाही नेलं, तर त्याचं कारण असं की तो आश्रम संन्यासांचा आश्रम असतो, म्हणून रुक्मिणीला घाटावरती थांबवलं जातं. सिद्धोपंत हे रामानंदांबरोबर आश्रमात येतात आणि आज आश्रमात आल्यानंतर रामानंद दुसऱ्या शिष्याला सांगतात की सिद्धोपंतांची दुसऱ्या दालनात व्यवस्था करा. आणि विठ्ठलपंतांना आणि त्या दुसऱ्या शिष्याला कळत नाही विठ्ठलपंत म्हणजे कोण. ते म्हणतं चैतन्य स्वामींना आम्ही बोलवलं आहे असं निरोप द्या आणि ताबडतोब हजर व्हायला सांगा. ज्या शिष्याजवळ हा निरोप दिला जातो त्या शिष्याला कळतं काहीतरी गुरुजी संतापलेले आहेत, काहीतरी गणित बिघडलेलं आहे. मुळामध्ये ज्या कालावधीमध्ये ते परत आलेत त्या कालावधीमध्ये तीर्थयात्रा काही पूर्ण होत नाही, काहीतरी मोठं कारण असावं असा विचार करत शिष्य चैतन्य स्वामी विठ्ठलपंत यांच्या दालनापाशी पोचतो आणि त्यांना सांगतो की स्वामीजी, चैतन्य स्वामीजी, तुम्हाला गुरुजींनी आत्ताच्या आत्ता हजर राहायला सांगितलं आहे. आणि चैतन्य स्वामी विठ्ठलपंतांना थोडा जरा मनामध्ये आश्चर्याचा धक्का बसतो, कारण आश्रमामधनं जरी रामानंद कुठं बाहेर जरी गेले तरी आल्या आल्या दरवाजातनं पहिल्यांदा अरे चैतन्या अशी हाक मारायची त्यांना सवय असते. ती हाक काही आली नाही आणि आज निरोपच आला की गुरुजींनी बोलवलं आहे. वस्त्र नीट करून चैतन्य स्वामी विठ्ठलपंत त्या शिष्यापाठोपाठ चालू लागतात आणि रामानंद जिथं बसलेले असतात तिथे येतात. रामानंद स्वामी आणि चैतन्य स्वामी दोघांची नजरानजर होते. काहीतरी निश्चितच घडलेलं आहे याचा अंदाज विठ्ठलपंतांना चैतन्य स्वामींना येतो, पण काय घडलंय याचा मागसूमही नसतो. रामानंद त्या शिष्याला सांगतात जे अतिथी आलेत त्यांना बोलवणार. मुद्दामून रामानंद सिद्धोपंतांचं नाव घेत नाहीत आणि मग तो शिष्य सिद्धोपंतांना घेऊन जसा येतो आणि सिद्धोपंतांना पाहिल्या विठ्ठलपंतांच्या, आता मी विठ्ठलपंत म्हणतोय, चैतन्य स्वामी म्हणजेच विठ्ठलपंत, पायाखालची जमीन हादरते. आणि रामानंद स्वामी विठ्ठलपंतांना म्हणतात, विठ्ठलपंत, असं नुसतं आपल्या गुरुस्वामींनी हाक मारल्या विठ्ठलपंतांच्या अंगामध्ये कापरं भरतं. चैतन्य स्वामी म्हणून हे नाव रामानंदांनीच त्यांना दिलेलं असतं आणि आज जेव्हा नाम दिलेलं असतं तेव्हा क्षणापासनं ते आत्तापर्यंत चैतन्य स्वामी अशीच हाक मारलेली असते. आणि जेव्हा विठ्ठलपंत म्हणून जेव्हा ते मोठ्याने त्यांना हाक मारतात तेव्हा विठ्ठलपंतांना कळून चुकतं, सिद्धोपंतांना आपल्या सासऱ्यांना तिथं पाहून त्यांना कळून चुकतं की आपलं बिंग बहुतेक फुटलेलं आहे. आणि रामानंदांना ते विचारतात की सांगा गुरुजी काय आज्ञा आहे. आणि रामानंद विठ्ठलपंतांना म्हणतात तुम्ही आमच्याशी खोटं बोललात. आणि विठ्ठलपंत रामानंदांना, समोर सासरे असतात तरी विठ्ठलपंत म्हणतात नाही आम्ही खोटं बोललेलो नाही. आणि जर आम्ही खोटं बोललो हे जर सिद्ध झालं तर आपण सांगाल ते प्रायश्चित्त आम्ही घ्यायला तयार आहे, असं विठ्ठलपंत न कळत रामानंदांना बोलवून जातात. पण विठ्ठलपंतांच्या मुखातनं बोलवतादनी तो परमात्मा असतो. एवढं सगळं होऊन सुद्धा हा मुलगा, हा विठ्ठलपंत आपल्याला हे सांगतोय की मी खोटं बोललेलो नाही, हे ऐकून रामानंदांना धक्का बसतो. पण हा धक्का बसण्यात वेगळं आश्चर्य नाही, कारण विठ्ठलपंतांच्या मुखातून बोललेला असतो तो परमात्मा. देह फक्त विठ्ठलपंतांचा असतो आणि तरी विठ्ठलपंतांच्या मुखातनं हे वाक्य जातं आणि विठ्ठलपंतांना क्षणभर कळत नाही मी बोललोच कसं, पण वाक्य तर आपल्याच मुखातनं गेलेलं आहे. क्षणभर विठ्ठलपंतांना कळत नाही की काय घडतंय. आणि रामानंद म्हणतात ह्यांना तुम्ही ओळखलं का, आपण सांगताय का आम्ही सांगू.
अहो, तुम्ही माझ्या हातनं एक मोठं पातक घडवून आणत होता. तुम्ही तर खोटं वागलात, पण तुमच्यामुळे मलाही खोटं वागायला लागलं आणि जीवनामध्ये माझंही पहिल्यांदा मोठं धातात्म्य झालेलं पातक आहे, असं रामानंद विठ्ठलपंतांना सांगतात. मी आपल्याला ओळखाच चुकलो, आपल्याला ओळखण्यात चुकलो, याचाच अर्थ जीवनभर मी जी सेवा केली, जी व्रत केली, त्याच्यामध्ये कुठेतरी मी कमी पडलो, असं रामानंद विठ्ठलपंतांना म्हणतात. आणि विठ्ठलपंत रामानंदांना सांगतात की गुरुजी, मी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला, पण आपले नियमच असे होते, त्याला मी काय करणार. असं सांगितल्या रामानंद विठ्ठलपंतांच्या अंगावर असलेली वस्त्र अशी फाटकन ओढतात आणि ती फाडून फेकून देतात आणि सांगतात, आता मी सांगतोय ते ऐकायचं. अहो, तुमच्या हातनं मोठं कार्य घडणार आहे. वस्त्र फाडल्या विठ्ठलपंतांच्या अंगाला पूर्ण दरदरून घाम सुटतो एका क्षणामध्ये, की आता काही माझं खरं नाही. आणि ती वस्त्र फाडल्यानंतर रामानंद विठ्ठलपंतांना मिठी मारतात आणि म्हणतात, अरे विठ्ठला, तू काय केलंस? अरे परमात्म्याला तू, जो तुझ्या पोटी जन्म घेणार आहेस, त्याला तू तात्काळत ठेवलंस. आणि विठ्ठलपंतांना न सांगताच सगळ्या गोष्टी कळून चुकतात. सर्व गोष्टी आपल्या गुरुजींना कळलेल्या आहेत हे त्यांना क्षणभरात लक्षात येतं. सिद्धोपंत पाहत असतात की काय घडतंय, समोरच घडत असतं. जसजसं हे प्रकरण पुढं जातं, रामानंद विठ्ठलपंतांना ओरडत असतात, तसतसे सिद्धोपंत वैचारिकतेने, विचारांनी शांत होत असतात. माझ्या मुलीला 12 वर्षांनी का होईना आता न्याय मिळालेला आहे आणि मला जे परमात्म्यानी जे दृश्य स्वप्नात दाखवलं होतं हे निश्चित खरं होणार, याची मला आता खात्री आहे. आणि रामानंद विठ्ठलपंतांना सांगतात, माझी तुला आज्ञा आहे की आत्ताच्या आत्ता इथनं ताबडतोब निघ आणि घाटावरती तुझी पत्नी तुझी वाट बघते, तिथं जा, गंगेमध्ये स्नान कर आणि संन्यास आश्रम तिथं तू रिक्त कर. जे मंत्र तुला म्हणायला पाहिजेत त्याचं ज्ञान तुला चांगलंच आहे. आणि ती वस्त्र फेक, संन्यासाची वस्त्र त्याच्या गंगेमध्येच अर्पण करून टाक आणि साधी वस्त्र नेसून आपल्या पत्नीबरोबर संसार सुखानी कर. असं सांगितल्या विठ्ठलपंतांना कळतं की आपण जे आत्तापर्यंत ज्ञान प्राप्त केलं, ज्या उद्देशाने मी संन्यासी आहे म्हणून खोटं बोललेलं होतं, हे आता संपलं. गुरुजींना दिलेला शब्द वास्तविक तो मी दिलाच नाही असं विठ्ठलपंतांच्या मनात असतं, पण आता त्याला खरं कोण मानणार. ही सगळी प्रभूची कृपा असते. सगळं घडून सुद्धा सांगतो की तुम्ही सांगाल ते प्रायश्चित्य घ्यायला मी तयार आहे. आणि हे प्रायश्चित्य रामानंद गुरु त्यांच्या शिष्याला सांगतात की संन्यास सोड आणि संसारी हो. हे प्रायश्चित्य आहे, म्हणजे ते तुला ते भोगलंच पाहिजे, हे निश्चित आणि अटळ होतं. विठ्ठलपंतांनी रामानंदांना नमस्कार केला. एकदा स्वामींना सांगितलं की मी मठात सगळ्या माझ्या मित्रांना, माझ्या बंधूंना भेटून येतो. आणि रामानंद म्हणले, थांब इथंच, इथनं तुला आत प्रवेश नाही. आता तुझं प्रवेश ह्या जो आश्रम आहे त्या प्रवेशद्वाराच्या बाहेर, तो तुझा प्रवेश. संन्यास आश्रम तुझा संपला आणि आता तुला गृहस्थ आश्रम परत स्वीकार करायचा आहे. आणि तू ताबडतोब वेळ न दवडता गंगेच्या काठी जा, आधी स्नान कर आणि सर्व विधी झाल्यानंतर पत्नीचा हात हातात घेऊन तिची क्षमा माग. गुरूंचा आदेश आल्यानंतर विठ्ठलपंतांना पुढं काही मार्गच राहिला नव्हता. आहे तसेच ते गेले. पाठोपाठ सिद्धोपंतांनी रामानंदांना नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला. आणि सिद्धोपंत थकल्या पावलांनी
गंगेच्या काठाकडे चालायला लागले. विठ्ठलपंत अगोदरच गेले होते. त्यांनी पाहिलं आपली पत्नी काठावर बसलेली आहे आणि डोक्यात कसले तरी विचार आहेत, पण अंगावरती भगवी वस्त्र असल्या कारणाने आणि गुरुजींनी सांगितलेलं होतं पहिलं गंगेत स्नान कर, सर्व वस्त्र संन्यासाची सर्व वस्त्र त्या गंगेला अर्पण कर, तिची क्षमा माग, स्नान कर आणि साधी वस्त्र धारण कर. आणि ती वस्त्र धारण केल्यानंतर पहिला आपल्या पत्नीचा हात हातात घे. विठ्ठलपंतांनी गुरुनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी केल्या. रुक्मिणी आपल्या पतीकडे बघून एक क्षण मनामध्ये आनंदली आणि दुसऱ्या क्षणी तिच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाला. विठ्ठलपंत नदीमध्ये गंगेमध्ये स्नान करत होते आणि रुक्मिणी ते पाहत असताना तिच्यामध्ये प्रश्न उत्पन्न झाला. आपला पती तर आता आपल्याला प्राप्त झालेला आहे, पण त्यांनी संन्यास आश्रम धारण केला होता. उद्या तो घरी जरी आला आणि गावामध्ये सर्वांना कळलेलं आहे की सिद्धोपंतांच्या जावयाने संन्यास स्वीकारलेला आहे, त्यामुळे जरी परमात्म्यानी या श्रीकृष्णाच्या कृपेने माझ्या पोटी जरी त्यांनी अवतार घेतला तरी समाज म्हणेल हे संन्यासाचं मूल आहे, त्याला काय करावं, असं रुक्मिणीच्या मनामध्ये प्रश्न त्या क्षणी उत्पन्न झाला. विठ्ठलपंतांनी गंगेमध्ये स्नान केलं. ऋग्वेदाची ऋचा म्हटली. जी क्षमा याचना स्वामींनी गुरूंनी सांगितलेली होती ती गंगेच्याकडे मागितली, क्षमा मागितली. गंगेमध्ये स्नान करून साधं वस्त्र त्यांनी परिधान केलं आणि रुक्मिणीचा हात हातात घेतला. पुढं काय घडलं ते पुढील भागात पाहू. श्रीराम.